चैत्र नवरात्रामध्ये पंचमी, अष्टमी आणि नवमी या तिथींना कुंकुमार्चन केल्यानं देवीची विशेष कृपा प्राप्त होते असं म्हटलं जातं. आर्थिक समृद्धी, कौटुंबिक सौख्य आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी या दिवसांमध्ये देवीची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. आपल्या जीवनात धनलाभ, सौभाग्य आणि संकटमुक्ती यासाठी देवीला कुंकू अर्पण करण्याची प्राचीन परंपरा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यात लक्ष्मी पंचमी, दुर्गाष्टमी आणि रामनवमी या तिन्ही दिवसाचं महत्त्व काय आहे, या दिवशी कुंकुमार्चन कसं करावं आणि कोणते खास उपाय केल्यानं देवीची कृपा प्राप्त होऊ शकते, या सर्वच प्रश्नांची उत्तरं चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. चैत्र नवरात्र हा देवीच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो. विशेषतः पंचमी, अष्टमी आणि नवमी या दिवशी देवीच्या पूजेसह कुंकुमार्चन केल्यानं विशेष फळ प्राप्ती होते असं म्हणतात. कुंकुमार्चन म्हणजेच देवीला कुंकवाचं अर्घ्य अर्पण करणं. कुंकू हे सौभाग्य, समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक असल्यानं या विधीने धनलाभ, कौटुंबिक सुख आणि सौभाग्य वृद्धी होते असं म्हणतात. शिवाय देवीला कुंकुमार्चन अतिशय आवडतं. तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणूनच नवरात्रीत श्री पंचमीला, अष्टमीला आणि नवमीला हा विधी केला जातो. सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे, ज्याला रामाची नवरात्र असंही म्हणतात. यात रामरायाच्या पूजेबरोबरच देवीचीही पूजा केली जाते. यंदा 30 मार्च पासून चैत्र नवरात्राला सुरुवात झाली. या पूजेचाच एक भाग आहे तो म्हणजे कुंकुमार्चन. कुंकुमार्चन म्हणजे काय तर देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहिले जातं, अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवानं स्नान घातलं जातं, म्हणजेच कुंकुमार्चन केलं जातं. आता सर्वात आधी पंचमी तिथीचं विशेष महत्त्व बघूया. शिवाय या दिवशी कुंकुमार्चन करण्याचा विधी सुद्धा बघूया. पंचमी तिथी याला श्री लक्ष्मी पंचमी असंही म्हणतात. ही धनलाभ आणि समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. हा दिवस श्री लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी उत्तम असतो. या दिवशी कुंकुमार्चन विधी कसा करावा आणि हे व्रत कसं करावं तर सकाळी लवकर उठून स्नान करून नवीन वस्त्र परिधान करावीत. शक्यतो पांढरे, गुलाबी किंवा लाल वस्त्र परिधान करावेत. श्री लक्ष्मी मातेची प्रतिमा किंवा मूर्ती स्वच्छ जागी ठेवून पूजनासाठी सजवावी. देवीला कुंकू, हळद, फुलं, अगरबत्ती, दीप, फळं आणि नैवेद्य अर्पण करावे. एकंदरीतच पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर कुंकुमार्चनाचा विधी करावा. देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकू अर्पण करावं. प्रत्येक कुंकवाची चिमूट वाहताना ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र जप करावा. 108 वेळा कुंकुमार्चन केल्यास याचा अधिक लाभ होतो असं म्हणतात. शिवाय श्री पंचमीच्या दिवशी विशेष उपाय केले जाऊ शकतात. ते पुढील प्रमाणे: देवीला कमळाचे फूल, गुलाबाच्या पाकळ्या, तांदळाचे पीठ आणि हळदी कुंकवाची अर्घ्य अर्पण करावे. आर्थिक संकट दूर करण्यासाठी श्री लक्ष्मी सुक्त, कनकधारा स्तोत्र, श्री लक्ष्मी सुक्ताचं पठण या दिवशी आवर्जून करावं. पूजा झाल्यावर देवीला केशरयुक्त खीर किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण करावा आणि आरती करून प्रसाद वाटावा. श्री लक्ष्मी पंचमीला कुंकुमार्चन करण्याचे फायदे काय तर यामुळे धनलाभ आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं. कर्जमुक्ती आणि संपत्ती वृद्धी होते. शिवाय गृहकलह दूर होतात आणि सौभाग्यात वृद्धी होते असं सांगितलं जातं. त्यानंतर दुसरी महत्वाची तिथी दुर्गाष्टमी. आता दुर्गाष्टमीला विशेष महत्त्व का आहे तर नवरात्रीत अष्टमी ही महागौरी देवीच्या पूजेसाठी अतिशय फलदायी आहे. अष्टमीला कुंकुमार्चन केल्यानं संकट, दुःख आणि रोगांपासून मुक्ती मिळते असं म्हणतात. या दिवशी कुंकुमार्चनाचा विधी कसा करावा आणि व्रत कसं करावं तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. शक्यतो गुलाबी, लाल किंवा भगवी वस्त्र परिधान करावी. महागौरी देवीची मूर्ती किंवा प्रतिमा प्रतिष्ठापित करावी. देवीला हळद, कुंकू, बेलपत्र, लाल फुलं, नारळ, सुगंधी धूप आणि गोड नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर देवीला चरणांवर, हातांवर आणि माथ्यावर कुंकू वाहावं. प्रत्येक कुंकू वाहताना ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र जप करावा. कमीत कमी 108 वेळा कुंकुमार्चन करावं. याचबरोबर या दिवशी विशेष उपाय करावेत ज्यामुळे संकट दूर होतात असं म्हणतात. जर घरी सतत संकट येत असतील, आरोग्य बिघडत असेल किंवा मानसिक तणाव असेल तर अष्टमी तिथीला देवीची पूजा करून तांदळाचा नैवेद्य आणि नारळ अर्पण करावा. अष्टमीच्या रात्री 9 सुहासिनींना
हळद कुंकू देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे। त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून आरती करावी आणि घरातल्या सर्व सदस्यांना प्रसाद द्यावा। श्री दुर्गाष्टमीला कुंकुमार्चन करण्याचे फायदे असे की घरातील वाईट शक्तींचा नाश होतो, मानसिक शांती राहते आणि संकटांपासून मुक्ती मिळते, आरोग्य उत्तम राहतं आणि कुटुंबात आनंद वाढतो। त्यानंतर रामनवमीला विशेष महत्त्व काय आहे आणि या दिवशी रामनवमीचं व्रत कसं करावं, कुंकुमार्चन विधी कसा करावा, तर नवमीला सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। हा दिवस रामनवमी म्हणूनही प्रसिद्ध आहे। नवमीला कुंकुमार्चन केल्यानं सिद्धी, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होतं असं म्हणतात। या दिवशी सकाळी स्नान करून मनोभावे व्रताचा संकल्प करावा। घरात सिद्धिदात्री देवी आणि भगवान श्रीराम यांच्या प्रतिमांची स्थापना करून विधिवत पूजा करावी। देवीला तुळशीपत्र, पंचामृत, हळद, कुंकू, गुलाब पाणी आणि नैवेद्य अर्पण करावा। एकंदरीतच पंचोपचार पूजा करावी। त्यानंतर कुंकुमार्चनाचा विधी करावा। देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकू व्हावं आणि यावेळी ओम ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्रे नमः हा मंत्र जप करावा। कुंकुमार्चन किमान 21, 51 किंवा 108 वेळा केल्यानं अधिक लाभ होतो असं म्हणतात। या दिवशी विशेष उपाय केले जाऊ शकतात, ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांच्या कृपेसाठी हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्राचं पठण करावं। गृहकलह टाळण्यासाठी देवीला 9 प्रकारच्या धान्यांचा नैवेद्य अर्पण करावा। पूजेनंतर गोड नैवेद्य, विशेषतः गोड तूप किंवा पुरणपोळी देवीला अर्पण करून प्रसाद वाटावा। श्रीराम नवमीला कुंकुमार्चन करण्याचे फायदे म्हणजे भक्तांना सिद्धी आणि समृद्धी प्राप्त होते, गृहशांती आणि सौख्य वाढतं, शिवाय नवस पूर्ण होतो आणि मनोकामना सिद्ध होतात असं सांगितलं जातं। याही व्यतिरिक्त कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसाची निवड केली जाते। तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा तरी कुंकुमार्चन केलं जातं। यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होतं आणि विशेषतः नवरात्रीत हा विधी आवर्जून केला जातो। तर मंडळी, आपणही या चैत्रातील नवरात्रीच्या श्री पंचमी तिथीला, अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला कुंकुमार्चन नक्कीच करू शकता। कुंकुमार्चन करण्याची संपूर्ण विधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल। तर मंडळी, चैत्र नवरात्रामध्ये पंचमी, अष्टमी आणि नवमी तिथीला कुंकुमार्चन केल्यानं देवी प्रसन्न होते आणि जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते असं म्हणतात। आपणही लक्ष्मी पंचमीला लक्ष्मीचं पूजन करून, दुर्गाष्टमीला महागौरीची उपासना करून आणि रामनवमीला सिद्धिदात्री देवीची कृपा मिळवून नक्कीच अनुभव घेऊ शकता। तर मंडळी, तुम्ही सुद्धा नवरात्रीच्या या विशेष तिथींना देवीला कुंकुमार्चन करता का? कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।